खेळ आपल्याला काय शिकवते या विषयावर आज आपण बोलणार आहोत. बऱ्याचदा खेळ म्हटल्यानंतर टाइमपास, खेळ म्हणजे व्यायाम असं एक आपल्याला वाटत राहते. पण खेळाकडे एवढ्या वरवरच्या नजरेनं बघून चालणार नाही. तर खेळाच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची प्रक्रिया गतिमान व्हायला मदत होते आणि ह्या खेळातून आपल्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाला काही पैलू नक्की पडतात. व्यक्तिमत्वाचा एक भाग जो असतो तो म्हणजे शारीरिक विकास. खेळाच्या माध्यमातून व्यक्तीचा शारीरिक विकास होतो. व्यक्तीमध्ये चपळता येते, तंदुरुस्ती येते आणि तंदुरुस्त शरीरामुळे अनेक रोगापासून शरीर दूर राहते. कार्यक्षमता वाढते, शांत झोप येते खेळल्यामुळे. ह्या सगळ्या शारीरिक पातळीवर अनेक लवकर वृद्धत्व येत नाही खेळामुळे. हे अनेक बेनिफिट्स हे खेळाचे तर आहे शारीरिक पातळीवर. मानसिक पातळीवर देखील खेळाचे मानसिक विकास व्हायला देखील मदत होते. कारण खेळामध्ये श्वासोश्वास गतीनं होत असतो. श्वासामुळे एक प्रकारचं शारीरिक दुरुस्ती आणि तंदुरुस्तीबरोबरच मेंदू अतिशय चांगला राहतो. ब्लड सर्क्युलेशन अतिशय चांगलं होते आणि मेंदूसुद्धा एक स्थिर आणि शांत व्हायला मदत होते. क्रिकेट काही गुण तुमच्यामध्ये विकसित करतो. क्रिकेट असेल किंवा कुठलेही खेळ. संयम. तुम्हाला संयमानं तुम्ही घाई गडबड केलात ना, खेळामध्ये गडबड होते. तर संयमानं प्रत्येक बॉल, क्रिकेट असेल तर प्रत्येक बॉल संयमानं हाताळला पाहिजे. संयमानं बॉलिंग केली पाहिजे. कारण तुमच्या डोक्यामध्ये जर संयम नसेल तुम्ही वाकडी तिकडी बॉलिंग कराल. संयम खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी संयम तिथं पण कामाला येतो. कधी कधी हारत आहोत अशी परिस्थिती निर्माण होते. आता समजा शेवटचा ओव्हर आहे, 6 बॉल आहेत, 12 रन काढायचे आहेत. कधी कधी दडपण येते. पण तुम्ही जर संयमानं प्रत्येक बॉलवर खेळण्याचा निर्धार करून त्यावेळेस भांबवून न जाता तर तुम्ही एखादा 6, एखादा 4 किंवा 2-2 रन, काही व्हाईट बॉलही जाऊ शकतात बॉलरचे, त्यातून तुम्ही जिंकू शकता. तिथं तुमचा संयम राखून टिकून राहणं अतिशय गरजेचं राहते. म्हणजे सतर्क राहणं. बी अलर्ट राहणं किती गरजेचं आहे तो आपल्याला खेळ शिकवतो. आता जर सतर्क नाही राहिलं, तुम्ही बॉल यायला लागलाय, तुमचं लक्ष दुसरीकडे आहे, तर तुमचा तिरफळा उडतो. तुम्हाला सतर्क राहायला पाहिजे. तुम्ही जेव्हा बॅट्समन काय करतो, जेव्हा बॉल कुठल्या दिशेनं वळवायच्या तिकडे बघतो फक्त, आणि जिकडे बघून तिकडेच जर मारला तर ज्या टप्प्यामध्ये तो बॉल जाणार आहे तिथं तो खेळाडू, क्षेत्ररक्षण करणारा, त्या ठिकाणी जाऊन थांबतो. मग कधी कधी मग बॉलर काय करतो, बॅट्समन काय करतो, एकीकडे बघतो आणि दुसरीकडे मारतो सुरुवातीला. आणि त्यावेळेस सतर्क राहून बॉल कोणत्या दिशेत, कधी कधी गुगली येते बॉल, त्यामुळे तो अतिशय सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि कधी कधी थांबणं ही गरजेचं असते. प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणे परिस्थिती हाताळता येणार नाही. कधी कधी एवढा फास्टर असतो, एकदम बॉलर जर विकेट काढण्यामध्ये तरवेज असेल तर त्यावेळेस बचावात्मक भूमिकेने खेळावं लागते. केव्हा आक्रमक पद्धतीने खेळायचं आणि केव्हा बचावात्मक पद्धतीने खेळायचं,
कोणता बॉलरवर बचावात्मक पद्धतीने खेळायचं आणि कोण्या बॉलरवर आक्रमक पद्धतीने खेळायचं याचं गणित आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून परिस्थितीनुरूप, व्यक्तीनुरूप तुम्हाला धोरण बदलावं लागतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्यावर लक्ष ठेवून वाटचाल करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचं लक्ष जिंकणं आहे हे, आणि जिंकणं हे लक्ष साध्य करण्यासाठी प्रत्येक तुमची ॲक्टिव्हिटी यशाच्याच दिशेने गेली पाहिजे. मग ते सामूहिक जबाबदारी आहे, ती ही टीम वर्क आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी वेळ वाया न घालता प्रत्येक बॉलवर एक तरी किमान रन काढण्याचा प्रयत्न करून आपल्याला टार्गेट पूर्ण करावं लागते. आणि मग तुम्हाला हे खेळ शिकवतो, तुम्ही जर अगोदर काम नीट केलं नाही काही ओव्हर, तर तुमचे ओव्हर कमी होतात आणि रन जास्त काढायचे असतात. म्हणजे दडपण येतं. त्यामुळं प्रत्येक पहिल्याच ओव्हरपासून जर काळजीपूर्वक आणि सतर्कतेने खेळलं तर आपल्याला जे टार्गेट आलेलं आहे ते टार्गेट आपण पार करू शकतो. म्हणून लक्ष्यावर लक्ष केंद्रित करून वाटचाल करायला हे खेळ शिकवतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, खेळाडूचा आत्मविश्वास खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर आत्मविश्वासाने बॅटिंग करत असाल तेव्हा त्या बॉलरचाही वरही तुमचं इम्प्रेशन पडते आणि सगळ्या क्षेत्ररक्षकावरही पडते. तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काही न होय आता काही असं जर कॉन्फिडन्स जर तुम्ही कॉन्फिडन्स लूज करून जर गेलात तर तुम्ही पुढच्या टीमचा उत्साह वाढतो, आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कधीच ढळू देऊ नका शब्दानं. म्हणून कधी आमची मॅच जिंकणार याच पद्धतीने जिंकणार म्हणून खेळायला उतरलं पाहिजे. आयुष्य असंच आहे. त्यामुळे तुम्ही मी पराभूत होईल म्हणून कधीच जगू नका. मी जिंकेल याच भावनेने जगायला शिका. हे देखील आपल्याला क्रिकेट शिकवतो. तर या क्रिकेटच्या माध्यमातून आणखीन काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ते पुढच्या भागात बघू. धन्यवाद.